शरीरावरती भाजल्यासारखे पाणीदार फोड आलेले आहेत. त्या फोडांची खूप आग होते, ते दुखतायत. याचाच अर्थ तुम्हाला नागिण झालेली असू शकते. या नागिणीवरती काय उपाय करू शकतो, ती नागिण का होते, कुठे होते, कधी होते, या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी डॉक्टर पुष्कर आणि तुम्ही बघत आहात जोडी आयुर्वेदाची. नागिण का होते? नागिण ही होते ती हर्पीस झोस्टर नावाच्या व्हायरसमुळे होते. तर नागिण ज्या वेळेला झालेली असते, ऍक्टिव्ह फेज मध्ये काही लक्षणं दिसतात आणि नागिण होऊन गेलीये, 2 आठवडे झाले आहेत, 1 महिना झालाय, 5 वर्ष झाले, 10 वर्ष झाले, त्याच्यानंतर सुद्धा त्या जागेची आग होणं, दुखणं ही लक्षणं कायम राहिलेत. त्याला पोस्ट हर्पॅटिक न्यूरॅल्जिया असं म्हणतात. अशा 2 गोष्टी आहेत नागिणीच्या बाबतीतल्या. आपण पहिल्या दोन्ही गोष्टी बघणार आहोत. त्यातली पहिली गोष्ट बघणार ज्याला नागिण ऍक्टिव्ह फेज मध्ये आहेत. म्हणजे काय तर तुम्हाला नागिणीचे भाजल्यासारखे पाणीदार फोड आलेले आहेत तुमच्या त्वचेवरती आणि त्या भागाची आग होतीये, तिकडे दुखतंय, जळजळतंय आणि अशा फेज मध्ये जी नागिण झालेली आहे, हर्पीस झोस्टर हा व्हायरस झालेला आहे. तो कुठे होतो शरीरावरती? हा व्हायरस कुठेही होऊ शकतो. मी नागिणीचे रुग्ण ज्यांना डोळ्यामध्ये नागिण झाली आहे, नाकाला झाली आहे, तोंडावरती झाली आहे, छातीवरती किंवा पाठीवरती झाली आहे, जेनॅटल ऑर्गन्स मध्ये झालेली आहे, पायाला झालेली आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे नागिणीचे रुग्ण बघितलेले आहेत आणि ते बरे केलेले आहेत. नागिण का होते ते आपण बघितलंय, ते म्हणजे हर्पीस झोस्टर या व्हायरसमुळे. आणि त्याची लक्षणं काय असतात ते म्हणजे भाजल्यासारखे फोड येतात. तो व्हायरस जो काय असतो तो एखाद्या नसेला म्हणजे नर्व्हला पकडतो आणि ती नर्व्ह जशी जात असेल, म्हणजे कानाची एखादी नस असेल किंवा डोळ्याची नस असेल, छातीवरती किंवा पाठीवरती ज्या नसा असतात त्या नसांना तो व्हायरस पकडतो आणि ती नस शरीरामध्ये जिथे तिथे जाते, तिथे तिथे ती व्हायरस ती जी काही लक्षणं आहेत, म्हणजे फोड जे आहेत, भाजल्यासारखं दुखणं आहे किंवा आग होणं जे आहे, ही जी काही लक्षणं आहेत ती नागिणीची तिथे तिथे दिसतात. तर जेव्हा नागिण तुम्हाला झालेली आहे तेव्हा तुम्ही काय करायचंय? तर सर्वात पहिले म्हणजे घाबरायचं नाहीये. कारण का बरेच लोक नागिण झालीये हे सांगायला सुद्धा घाबरतात की आम्हाला एक भाजल्यासारखे फोड आहेत, आम्हाला तो आजार झालाय, तो आजार, म्हणजे नागिणीचं नाव घ्यायला सुद्धा घाबरतात असे रुग्ण मी बघितलेत. आणि कोणत्या तरी बुवांकडे जातात आणि नागिण उतरवलीये असं त्यांच्याकडून काहीतरी करून घेतात, थातूर मातूर. हे पूर्णपणे फेक आहे. असं तुम्ही अजिबात काही करू नका. तुम्ही तुमच्या जवळच्या डिग्री होल्डर आयुर्वेदिक वैद्यांकडे जा आणि त्यांच्याकडून नागिणीची आयुर्वेदिक औषधं घ्या. नागिण आयुर्वेदिक औषधाने पूर्णपणे बरी होते. अजून एक नागिणीचा जो मोठा एक मिसकन्सेप्ट आहे तो म्हणजे नागिणीची दोन्ही टोकं जुळल्यावरती माणूस हा मरतो. असं कधीच काहीही होत नाही. मी माझ्याच प्रॅक्टिसमध्ये काय तर माझ्या वडिलांची जवळजवळ 40-45 वर्षाची प्रॅक्टिस झालेली आहे, आयुर्वेदिक शुद्ध आयुर्वेदिक प्रॅक्टिस झालेली आहे. तर त्यांनी सुद्धा गेल्या त्यांच्या 45-50 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये एकही रुग्ण नागिणीने दगावलेला बघितलेला नाही. नागिण ही सिव्हिअर होऊ शकते, त्याचे फोड वाढू शकतात, पण ते वाढले आणि त्याची दोन्ही टोकं जरी जुळली तरी सुद्धा माणूस दगावत नाही. तर नागिण का होते हे आपण बघितलं. नागिण कुठे होते हे शरीराच्या कोणत्याही भागावरती होते ते बघितलं. नागिण कधी होते, कधी होईल साधारणतः? नागिण हा एक पित्त शरीरामध्ये वाढलं, उष्णता वाढली की होणारा आजार आहे. तर शरीरामध्ये उष्णता कधी जास्ती वाढते? ज्या वेळेला वातावरणामध्ये उष्णता वाढते. सहज आहे, वातावरणात उष्णता कधी वाढलेली असते? एप्रिल महिन्यामध्ये, मे महिन्यामध्ये आणि जून महिन्यामध्ये, जेव्हा उन्हाळ्याचा सीझन असतो तेव्हा नागिणीचे रुग्ण आम्हाला जास्ती दिसतात. आणि तसेच ऑक्टोबर हीट ज्या वेळेला असते त्यावेळेला सुद्धा नागिणीचे रुग्ण जास्ती दिसतात. इतरही वर्षभरामध्ये दिसतात पण कम्पॅरेटिव्हली कमी असतात, कारण का पावसाळा असतो, हिवाळा असतो, या सीझनमध्ये नागिणीचे रुग्ण कमी असतात. जेव्हा वातावरणातली हीट वाढेल आणि तुमच्या खाण्यापिण्यातले पदार्थ हे उष्ण असतील, पित्त वाढवणारे असतील, अशा वेळेला नागिण होण्याचे चान्सेस जास्ती असतात. आता मी म्हटलं की खाण्यापिण्यातले पदार्थ उष्ण असतात. कोणते पदार्थ खाल्ले की नागिण होण्याची संभावना असते किंवा नागिण झाल्यावरती कोणते पदार्थ खाऊ नयेत, म्हणजे कोणती पथ्य पाळायची, हे आता आपण बघूया. नागिण ज्या वेळेला तुम्हाला होऊ शकते किंवा झालेली आहे अशा वेळेला तुम्हाला जे पथ्य पाळायचं आहे ते म्हणजे सर्वात महत्वाचं ते म्हणजे दही खायचं नाही. दही हे उष्ण म्हणजेच गरम आहे, शरीरामध्ये उष्णता वाढवतं. मी परत एकदा सांगतो, दही हे उष्ण म्हणजेच गरम आहे, शरीरामध्ये उष्णता वाढवतं. त्याच्यामुळे नागिण झालेली असेल तर तुम्हाला दही खायचं नाहीये. कोणतेच नॉनव्हेजचे पदार्थ, मग ते चिकन असेल, अंडी असेल, मटण, मासे, काहीच नॉनव्हेजचे पदार्थ पूर्णपणे बंद करायचे आहेत.
व्हेज पदार्थांमध्ये तुम्हाला शिमला मिरचीची भाजी, कॅप्सिकम किंवा त्याला ढोबळी मिरची म्हणतात, शिमला मिरची म्हणतात, ती मिरची किंवा मिरचीचा ठेचा, मिरचीचं वाटप असं जे तिखट पदार्थ आहेत किंवा लाल तिखट अति प्रमाणामध्ये खाणं हे टाळायचं आहे किंवा कमी करायचं आहे. त्याच्याच बरोबर खाण्यामध्ये शेंगदाणा सुद्धा शरीरामध्ये पित्त वाढवणारा असतो, त्याच्यामुळे शेंगदाणा सुद्धा खाणं टाळायचं आहे. ह्याच्या ऍडिशनली मी पेशंट्सना सांगतो की असे सुद्धा पदार्थ खाऊ नका, त्याच्यामुळे शरीरामध्ये इन्फेक्शन वाढेल. असे कोणते पदार्थ असतात, खास करून नागिण झाली, हीट वाढले म्हटल्यावरती लोक सर्रास थंड पदार्थ खातात, म्हणजे आईस्क्रीम खायला जातात किंवा कोल्ड्रिंक्स प्यायला जातात, बर्फाचं पाणी पितात किंवा फ्रीज मधलं पाणी पितात. असं करू नका. कारण का की ज्या वेळेला नागिण झाली आहे त्यावेळेला तुमच्या शरीराची इम्युनिटी लेवल कमी झालेली असते, तुमच्या शरीरामध्ये व्हायरसने अटॅक केलेला आहे, त्याच्यामुळे तुमच्या शरीराची इम्युनिटी लेवल कमी झालेली आहे. अशामध्ये जर का तुम्ही अजून थंड पदार्थ खाल्लेत तर तुम्हाला त्याच्याने सर्दी, ताप ह्या गोष्टी होऊ शकतात आणि तुमचा आजार अजून वाढू शकतो. त्याच्यामुळे शक्यतो थंड पदार्थ, आईस्क्रीम्स, कोल्ड्रिंक्स, सरबत ह्या गोष्टी खाऊ नका. आता तुम्ही म्हणाल की पथ्य काय पाळायचं आहे ते मी तुम्हाला सांगितलंय, तर मग कोणते पदार्थ खाल ज्याच्याने तुमच्या शरीरातली जी वाढलेली उष्णता आहे ती कमी होईल. तर त्याच्यामध्ये सर्वात सोपं म्हणजे किचनमध्ये सगळ्यांच्या अवेलेबल असणारं ते म्हणजे धणे जिऱ्याचं पाणी. 1 लिटर पाण्याची बॉटल घ्यायची, त्याच्यामध्ये अर्धा चमचा धणेपूड, अर्धा चमचा जिरेपूड हे टाकायची आहे आणि नुसतं ते पाणी प्यायचं. ते उकळवायचं नाहीये किंवा अजून काय गाळून घ्यायचं नाहीये ना त्याचा काढा बनवायचा, नुसतं पाण्यामध्ये धणे जिरं मिक्स करायचं आणि ते पाणी तुम्ही पिऊ शकता. त्याच्याच बरोबर काळ्या मनुका आहेत त्या तुम्ही सकाळी 10, दुपारी 10, संध्याकाळी 10 अशा 10 काळ्या मनुका एकतर नुसत्या चावून खाऊ शकता किंवा त्या 1-2 तास पाण्यामध्ये भिजत घालायच्या, ते पाणी आणि त्या काळ्या मनुका भिजत घातल्या त्या तुम्ही खाऊ शकता. हे जे काही पदार्थ आहेत ते शरीरातली उष्णता आहे ती कमी करणारे पदार्थ आहेत. एक्सटर्नली लावायला काय म्हणजे नागिणीचे जे फोड आलेले आहेत त्यांना लावायला म्हणून मार्केटमध्ये शत, धौत, घृत हे औषध अवेलेबल आहे. हे औषध कोणत्याही आयुर्वेदिक औषधांच्या दुकानामध्ये तुम्हाला सहज मिळेल. आम्ही सुद्धा हे औषध बनवतो. तुम्हाला जर आमच्याकडून मागवायचं असेल तर आम्ही सुद्धा तुम्हाला ते घरपोच पोहोचवू शकतो. स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. हे शतधौत घृत जर का तुम्ही नागिणींच्या फोडावरती जर का लावलं तर ते फोड, तिकडचं जी आग होणं आहे, दुखणं आहे ते हळूहळू करून कमी होतं. त्या जखमा झालेल्या असतात त्या भरून यायला मदत होते. नुसतंच या शतधौत घृत ही नागिणीची पूर्णपणे ट्रीटमेंट नाही. नागिणीची ट्रीटमेंटसाठी तुम्हाला नक्कीच तुमच्या जवळच्या आयुर्वेदिक वैद्यांशी संपर्क करायचा आहे, जेणेकरून इंटरनली मेडिसिन घेतल्यावरती सुद्धा नागिण पटकन कंट्रोलमध्ये येते. नागिण झाल्या लगेच तुम्ही पहिले ॲलोपॅथीकडे न जाता, मी मुद्दामून असं सांगतो की असे पण रुग्ण आमच्याकडे येतात की नागिण झाली आहे, ॲलोपॅथीची औषधं घेतली आणि तरीही ती कमी झाली नाही म्हणून आमच्याकडे आले. आणि मग कसं आहे की ऑलरेडी 5, 6, 8 दिवस निघून गेलेले असतात आणि ते नागिणीचा जो व्हायरस आहे तो डीप रूटेड होतो. त्याच्यामुळे ॲलोपॅथीकडे न जाता तुम्ही शुद्ध आयुर्वेदिक चिकित्सा घ्या, शुद्ध आयुर्वेदिक ट्रीटमेंट घ्या, त्याच्याने तुमची नागिण पूर्णपणे बरी होईल. हा झाला नागिणीचा भाग. आता मी व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं ते म्हणजे पोस्ट हर्पॅटिक न्यूरॅल्जिया, म्हणजे नागिण होऊन गेली आहे, त्याला 15 दिवस झालेत, महिना झाला, 1 वर्ष झाले, 5 वर्ष झाले, 8 वर्ष झालेत, 10 वर्ष झालेत, तरी सुद्धा ज्या भागाला नागिण झालेली आहे तिथे आग होते, दुखतंय, सुळसुळल्यासारखं वाटतंय, मुंगी चालल्यासारखं वाटतंय, शर्ट घालताना दुखतंय, अशा काही सिम्पटम्स, असे काही लक्षणं त्या रुग्णाला दिसत असतात, ज्याला पोस्ट हर्पॅटिक न्यूरॅल्जिया म्हणतात. म्हणजेच वरून स्किन एकदम छान दिसते, त्याला स्किनवरती कोणतेही फोड नसतात, पण आतमध्ये तो व्हायरस त्या नसेला अजून पण पकडून असतो. अशा वेळेला काय करायचं, तर ह्याच्यासाठी सुद्धा वेगळी आयुर्वेदिक औषधं आहेत ज्याच्याने हा पोस्ट हर्पॅटिक न्यूरॅल्जिया जो आहे तो तुमचा कमी होतो. पण अर्थातच नागिण जितकी जुनी आहे तितकाच तो पोस्ट हर्पॅटिक न्यूरॅल्जियाची लक्षणं कमी व्हायला जास्ती वेळ लागू शकतो. त्याच्याच बरोबर नागिणीमध्ये पंचकर्म उपचार सुद्धा केले जातात. त्या पंचकर्मामध्ये जलव कावचरण, त्यालाच लीच थेरपी असं म्हणतात, जळू लावणे, म्हणजे जिकडे नागिण झालेली आहे तिथे जळू किंवा लीच थेरपी करून तिथलं जे काही रक्त आहे, अशुद्ध रक्त, ते बाहेर काढलं जातं आणि त्याच्याद्वारे सुद्धा तुमचे जे काही नागिणीचे जे काही सिम्पटम्स आहेत, आग आहे, दुखणं आहे, ते हळूहळू करून कमी होतं. पण अर्थातच ही जे काही पंचकर्म ट्रीटमेंट आहे, लीच थेरपी आहे, हे सुद्धा तुम्हाला तुमच्या जवळच्या वैद्यांच्या सल्ल्यानेच करायचं आहे. तर आता बघितलं आपण ते म्हणजे नागिण हा व्हायरस कशामुळे येतो, तो म्हणजे हर्पिस झोस्टरमुळे. त्याच्यामध्ये कोणकोणते सिम्पटम्स दिसतात, घरगुती तुम्ही काय उपचार करू शकता, पण अर्थातच घरगुती उपचाराने नागिण पूर्ण बरी होत नाही. तुम्हाला तुमच्या जवळच्या वैद्यांशी संपर्क करून आयुर्वेदिक औषधं घेणं आवश्यक आहे आणि नागिण ही पूर्णपणे आयुर्वेदिक औषधांनी बरी होते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. व्हिडिओ जर का फेसबुकवरती बघत असाल तर आमच्या पेजला लाईक करा
आणि युट्यूब वरती बघत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.